प्रेम भाव ओ विठ्ठल नामाचा रेटा विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव. धन्यवाद बुवा. थोडीशी लेवल द्या ना मॉनिटरला आणि थोडा आवाज शार्प करा. अतिशय सुंदर असा गजर बुवा. कारण जास्त झालंय सर. बुवा बोलता बोलता बुवा बोलून गेलात की बुवा तुझं काय आहे ते सादरीकरण कर. मी अशी विनंती करतो मंडळाला की या जागेवरती त्याला बोलवा. असं दे. त्याचप्रमाणे मकरंजी मोडक बुवा यांच्याकडून जे 101 रुपयांचं बक्षीस आलंय. त्याचप्रमाणे आमचे योगेश या ठिकाणी सन्माननीय आमचे परममित्र योगेश पाडावे यांच्याकडून देखील 101 रुपयांचं बक्षीस आलंय. बुवा येस तो या आपण गाणं म्हणा. त्यांची एक इच्छा आहे म्हणून. थोड्या वेळानं बाहेरचून रेकॉर्ड कर. कोणाक तरी सांग नाही तू काय म्हणतस ना बाहेर आयोजक तुका सांगू शकतील किंवा मायबाप भजनी श्रोते तू काय पेटी एक आवाज लावतोस. तो सुरुवातीची म्युझिक बघ वारकरी पर्यंत शांत होते बुवा. विषय काय बुवा की फिक्सिंग करता माका पण येता. सोड रे बस निवांत बस. अजिबात बोलायचं नाही. शॉर्ट अँड स्वीट मध्ये 40 मिनिटं ते 40 मिनिटं. फुलले रे क्षणवाजे फुलले रे फुलले रे क्षणवाजे फुलले रे मेंदीने ओ शकुनांच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले रे फुलले रे क्षण माझे फुलले फुलले रे. चाय पिऊ दे. फुलले रे. हे 500-500चे 2 तुका समजला नाही मी काय सांगलं इथं. अरे काय वाटली ते 1300 बरोबर ते मिस्त्रींकडनं काढलं. तुका वाटला काय ते माका देणार नाही हो. ते माका 1000 तरी देतले. पण बघ झुळूक वाऱ्याची प्रियशी प्रियशी हृदयात घुसक आहे गाणं. हे आवाज लागता पंडित. झुळूक वाऱ्याची आली रे लेवणी कोवळी सोन फुले अजून स्पर्शाची झाली होणी पळले मन पुढे. या वेळाचे भाव बिलो रे मेंदीने शकुनांच्या मेंदीने खुलले रे क्षण माझे खुलले रे ला 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 ओ या ठिकाणी संदीप पांचाळ
अभिषेक बुवा शिरसाट, अभिषेक शिरसाट बुवांचा भालचंद्र बाबांचा गजर 100% 101 रुपयांचं बक्षीस झालंय. लाख लाख आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद बुवा. बुवानी प्रथमतः मुद्दा बुवानी सांगितलं काय की बुवांच्या अरे काय सोन्या तुम्हाला सांगितलं लाख माणूस बाबा एका शब्दात लिहिलेलो होतो 2 भजना टाकून तिरंगी बारी केली. कोण होते? मी, समीर कदम बुवा आणि व्यंकू महाराज आमचे व्यंकटेश्वर. त्या काय सांगितलं पण असू दे बुवा असू दे. बुवानी सांगितलं की बुवांच्या वडिलांना 100 रुपये बक्षीस गेलं. मी बुवा त्यांच्या बक्षिसावरती बोललो नाही बुवा. माझ्या मनात जर त्यांच्याविषयी कपटीपणा असतं तर ज्या ठिकाणी ते माका दिसले त्या ठिकाणी त्यांचे चरण बुवा पकडले. त्या व्यक्तीने सांगायचं बुवा एवढे संस्कार आमच्यावरती आहेत बुवा. मी त्यांना नाही काय बोलले, फक्त मी एवढं सांगले पाठीशी खंबीरपणे हात असायला पाहिजे. कोणाचा? बापाचा. आणि तरी पण एक बुवा सांगितलं की मी मेलेल्या आईचं दूध पिऊन इथे आलो नाही म्हणून. मी कोणाच्या आई वडिलांवरती बुवा गेलो नाही. महत्वाचा उद्देश बरोबर ना. बारीक कुठल्या पण पद्धतीने बुवा मला पण करता येते. एकदा त्या माझे अखिलेश कार्यक्रम करून बघ, मग तुका समजा स्वतःची विद्वत्ता काय समजलं. काय बोलणार असू दे म्हणजे निदान त्याची बारी तरी होय. मग तुका समजा तू माका सांगितलं की तुझा काय हा बुवा. सुरुवातीचं जे 15 मात्र नोटेशन घेतलं पंचम सवारी बरोबर ना, ते माझ्या गुरूंचं आहे ना बुवा. मडवी त्यांचं मी काय म्हटलंय काय बुवा? का सांगा. जीवन मडवी यांचं बुवा मी काय भजनात आज घेतलं का? काय विषय येता? अरे तुका मागच्या विषयावरनं भजना करूचे लागतात तर स्वतःची कुवत काय ती गो. आता 15 मात्र माझ्या गुरूंचा म्हणजे गणरायाचरणी येऊन गुरूंचा शिकवल्यानंतर आपण सादरीकरण करूचा ना. तुका गुरुच नाही तर तू बोलतलं काय? एखादे विषय बुवा झालेले आहेत मागच्या विषयांका मी हात घालत नाही. नोट डाऊन नोटेड पॉइंट. इंजिनियर झालो कर्माचो कसले पत्त्यांचे ह्या करते का बिल्डिंग म्हणतो बुवा. विषय बघ ना. भजन कसं केलं पाहिजे चांगल्या पद्धतीने भजन बुवा तुमच्याकडे आहे, करतात तुम्ही. चांगलं मनोरंजन आहे, चांगलं आध्यात्मिक तुमच्याकडे बतावणे बुवा. पण झालेले गेलेले विषय कशा काढू होय. एक वेळ माका वेळ लागली अशी ऐकून घे. तूच बोललं मग अशी मध्ये बोलू नको जेव्हा पाय बदलते झाले तरी. पण मागच्या बारीला बुवा भगवान लोकरे बुवा, गणेश पांचाळ बुवा यांना बुवा मला काही कारणास्तव बुवा फोन करावा लागला. म्हणजे आपला तोंड धड व्हाया आणि ह्या असल्या गादीवर बसल्यावर माणसां ताबूत ठेवूचो. ह्या माझा वैयक्तिक मत. ऐकलंच ना. असे विषय पाठचे विषय कशा कवे असू दे. काय सांगितलं की म्हणता पैशाक म्हणता मी लाचार होय. बोल तू बिंदास बोल होऊन जाऊन दे. अरे वारकरी पर्यंत मी बारे काय शांत चिंतन केलंय बघ ना बाबा. काय शांत तू काय शांत केलं? हे स्थान नाही ना बुवा. भांडला म्हणजे भजन नाही बुवा. मग उपयोग काय? मी पंचरत्नांचा मी सांगा माझा उपयोग काय? शून्य उपयोग ना. मग या मध्ये मध्ये बोलताच ही तुमची लायकी तुमची लक्षात ठेवा. भजन करूची या मध्ये मध्ये बोलताच ना थयच मेलास. ह्याका भजन नाही म्हणत. भजन नव्हे रे फॅशन, टाळ नव्हे खुळखुळा, पकवाज नव्हे भेंड बाजा, ताल सूर नव्हे तुंतुन, भजन नव्हे रे फॅशन. पंचाळबुवा सांगून गेलेत काय? संतांच्या अभंगाला सिनेमाची चाल त्याला, रेडीमेड भांडवल सारं त्रास काही ना डोक्याला, अभंगाची करुणी माती, बुवाची कलकाल भीती, अर्थाचा अनर्थ करून भजन नव्हे रे फॅशन. बुवा आज नामांकित भजनी बा तुमच्या बाजूला आहेत बुवा. समजलं पाहिजे ना. आदर्श मानतात तुम्ही त्यांना मानताय पण तुम्हाला पण ते मानतात. मग आपण शब्दपेक समोरच्या बुवाला काय करतो बुवा ह्याची पण आपल्या जाणीव होई बुवा. राहिला विषय काय की पैशासाठी म्हणता मी लाचार होईल. पैशासाठी तू लाचारच ना तर तू भाई येऊची गरज काय? तू आता लक्ष नाही देणार. माझे पॉइंटच असे असतात. काळजा मर्मा खात घालते एकदा असे बोलते मी. पैशासाठी तू लाचार असणं मग तू भाई येऊची गरज नव्हती. मुंबई सारख्या ठिकाणी राहतच ना तू. जोगेश्वरीला राहतोस तू. घे ना एक हातपेटीने ट्रेन मध्ये फिर. माहेर पंढरी तेवढंच जर तुका जमत नसा तर प्लॅटफॉर्मला रुमाल टाकून बस. म्हणजे माझा म्हणण्याचं उद्देश तुझं किती तुका पैसे दिल्यावर तुझा पोट भरत रे. हा एखाद्याच्या काय नाही. आतापर्यंत सुशांत बुवान कधी सेटिंग लावून कार्यक्रम केले नाही. मी असं म्हणत नाही की बुवा आज तुमका जेवढा बक्षीस पडला ते सगळे तुझ्या गावातले हो.
हो दारीच ते गावचे आहेत ना, पण प्रत्येक बारीक ते उपलब्ध होणार नाही आहेत ना बुवा. काहीतरी भेटशी आज तुका न बोलता उद्या तुझा कांडाप काढीन. बरोबर, आज तुझ्या गावात तुका 100 200 देतात. त्या पांचाळाला माहिती आहे सोन्या सुशांत होईल काय तो आज तुझ्या बारीक ते दारीच ते तू नाही लिहत येऊ दे. इल्याबद्दल काय नाही, पण त्यांना वाटलं तर ते माका 100 तरी देतले. अपेक्षा नाही माका, पण तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा बस झाला. ह्याच ही तुझी स्वतःची ह्या कर सेटिंग लावून आतापर्यंत बारीक केलं नाही. अरे नाही म्हटलंस ना ते अखिलेश फाळके गुरुबंधू म्हणतस ना तुझो त्याला फोन लावून विचार. अरे 10 15 हजार बक्षिसा कमवली. आई शपथ 12 मे 2026 राजापूर चांदवण त्या ठिकाणी बारी त्या जागेवर बुवा बारी केली ना, त्या जागेवर ऍडव्हान्स देत होते. 12 मे 2026 ची बारी ऑन स्टेज. त्याच परत स्टेजला अखिलेश फाळकेने सुशांत जोईला. मग अशी भांडका भेटली की काहीतरी सुशांत जोईल व्हावत जाता. 12 मे 2026 राजापूर चांदवण त्या ठिकाणी अखिलेश फाळकेने सुशांत जोईल त्या स्टेजला ह्या आम्ही कमवलो. म्हणजे माझा मोठेपण मी असं सांगत नाही, आता बाहेर गेलोय. गजर माझो गजर झाल्याशिवाय मी पेटीवरनं उठत नाही. मायबाप भजनी श्रोते मी पण नियम पाळतोय, पण आज मला जावता लागला. कशा कारण ते काका होते, त्या काकाने मला बाहेर बोलवून घेतलं आणि माझी मंडळी साक्षी आहे. 4 जणांनी माझा नंबर घेतला बुवा. ही माझी ताकद आहे, लक्षात ठेवा. तुझ्या वांगडा भांडण माका काय भेटलं रे म्हणून सांगितलं बुवा. नाव कमवण्यासाठी आयुष्य आहे, नाव कमवण्यासाठी आयुष्य जातं, पण नाव घालवण्यासाठी सेकंद. आणि नाव एकदा गेला तर डाग कोणाला लागतो? आपल्या गुरु का आपल्या आई वडिलांका डाग लागतो. म्हणून या जिबेर ताबू हा तो ह्या जगात श्रेष्ठ हवा, लक्षात ठेवा. मी काय नाही, माझा माझा यमाचा खाजा मी यो आपल्या अंगात असता कामा नये. बरोबर ना. अहंकारामुळे शिशुपाल्याचं मुंडकं छाटलं गेलं. अहंकारामुळे का? गर्व अध्यात्माचे बादशाह आमका बाबा काय येत नाही. आम्ही फक्त हळद्या हळकुंडाने पिवळे झालेले. असू दे बुवा, काय विषय नाही. नंतर बुवा बोलले काय तुझा वैयक्तिक तुझा काय हातात तू म्हण. बुवा आतापर्यंत तुम्ही जा काय भजन केलं त्याच्यात एक तरी तुमचा शब्द माका तुमच्या वैयक्तिक तुमचा हा काय हो. अध्यात्म सांगलास, रेटून सांगलास तर माझ्या गुंडू बुवांचा सांगितलास. बरोबर. लोटेशन म्हटलास तर तुमच्या गुरुचा तुझ्या म्हटलं ना, की दुसऱ्यांच्या हुमऱ्याला जाऊन आणलं. बरोबर ना. अरे आपल्या गुरुने आपल्याला शिकवलेलं तर आपलं सादरीकरण करणं इम्पॉर्टंट गोष्ट आहे. नोट डाऊन हे लिहून पॉइंटेड बोलता सुशांत होईल. तू अशी इंजिनियर, पण मी 12वी 3दा नपास झालोय. तुला लाज नाही वाटत रे सांगा. 12वी 3दा नपास कशाक जाण 2 म्हशी आणला असतं त्याच्यापेक्षा, आणि तुझ्या हरपूर आखणून ठेवलं असतंय. कडे गात ह्याच ना हे तुमच्या हाताचे इशारे. अरे सोन्याच्या पाया पडतून सांगते एक तुझो मोठो भाव म्हणून तू चांगलो हो. तुझ्या गळ्यात कोकिळा हा नाही म्हणत नाही, तुझ्या शाब्दिक बदलावणी तुझी चांगली आहे, पण ह्या काय जर तुम्ही हाताचे इशारे वगैरे करतात, डोळे बिळे मारून गोड बोलन आपल्या नाही बुवा आवडत. तर मगाशी सांगितलं ह्या नारदाच्या गाडी काय गादीवरती बसलोय, सोन्याची गादी आहे म्हणता खूट खय जातीचा विचार कर. ह्या भजन तुझा वाक्य बुवा. मगाशी तुला 1000 रुपये दिले, ऐकून घे. त्या रागातला मी त्या गाणं म्हटलंय. आणि असं नाही म्हणजे माका बघूचा होता तुझी अक्कल किती हा. ऐकलं, तुझी अक्कल किती आहे ना ती माका बघूची होती म्हणून मी तुका तसा सांगले. मी अपेक्षा नाही माका 1000 रुपये दी म्हणून सांगत नाही तुका, पण तुका आपला एक विषय सांगते बुवा. असू दे, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर बुवा बोलले की पैशाचा बुवा बोलले. असू दे बुवा. बुवा पैसो काय सरत्या शेवट्या बुवा माणूस माणसाकच खांदो देतलो, पैसो नाही देतलो. आयुष्यात इलं उघडे जातलं उघडे, तो पण बाजूवालो नेतलो. 4 जण असले नीट तर ठीक. बुवानी सांगितलं मी गेलो तरी तुका मी नेणार. बुवा असे नाही ना, एका प्रकारे आपण सपोर्ट करून बारी केली पाहिजे. बुवा तू बोलता बोलता बोलून गेलं मी पण नेन नसता. वेळ ह्या बघ भाई लिवलेला मी सांगू शकत नाही. सुशांत जोईल आता भजन करता, या भजनात कधी काय सुशांत जोईलाचा होईल सांगू शकत नाही बुवा. कलिंगन बरोबर ना, त्यांनी दशा उतारी काय रत्न ते हा. पण सरते शेवटी काय झालं बुवा. दशावताराची त्यांची जी पेटी होती, दशावताराची त्यांची जी पेटी होती त्या मेकअपची पेटी, त्या पेटीवरती त्यांनी प्राण सोडला. म्हणजे काय ही कलेला महत्व दिलंय बुवा. बरोबर ना बुवा. आणि काय आयुष्यात आहो पैसो काय नको.
असे विषय. पण बुवा असू दे, आमका काय बोलायला उपयोग नाही. चल ठीक आहे. पण बुवाने सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज. बुवा पुन्हा एकदा सांगतो, तुमका सेटिंग लावून कार्यक्रम करूचे असेल बुवा बिंदास करा. पण ज्या वेळेस तुमका सेटिंग लावून कार्यक्रम करूचा असेल तेव्हा 4-8 पावलं सुशांत जोईल पाठी येऊन घरात बसा. असे कार्यक्रम बुवा आतापर्यंत मी कधी केले नाही. बरोबर आहे बुवा. असू दे. छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणते बघा. त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. ठीक आहे ठीक आहे. गजराला सुरुवात करूया डायरेक्ट. काय विषय नाही. आजची बारी आठवणीत राहतली. बसान राहू ते चहा तुका आणून देतली नाही. बोलायचा विषय नाही पण बोस. आज माका समजलं की भजनात सुशांत जोईल किती चढ हा आणि सुशांत जोईलाचा कसा पाडावपण केला जाता आज मी हे शिकलोय याच्याकडनं. म्हणजे गोड बोलायचा आणि गोड बोलायला एखाद्याच्या मानेक सुरू फिरवायचो या ह्याच्याकडनं आज मी शिकले. पण असू दे बुवा. सुशांत जोईलची ओळख काय ती मायबा भजने श्रोत्यांका माहिती आहे. त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड पेटी लावत. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान. हरी बोल. त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. पेटी शिव संग जिंकले ते मावळे लढले, लढता लढता दारा तीर्थी बघा ते पडले. या मर्द मराठ्याची तू गाडी येतच जाऊन बस ना. या मर्द मराठ्याची म्हणून ताटमान आहे, म्हणून ताटमान आहे. हे तलाजी रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. मल्हारी भोळा जीवीचा जीवाळा, मल्हारी भोळा जीवीचा जीवाळा. काय सांगू त्याची मी कहाणी, हो काय सांगू त्याची मी कहाणी. माळसरारी लग्न साधली भालचंद्र महाराजांवरती गजर आहे. त्याचप्रमाणे स्वामी रंगीन हवनीय स्वामीमय झालो. निलेशजी मिस्त्री यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आले. सारी बाबांच्या मायेची पाखर, सारी बाबांच्या मायेची पाखर. अधर्म वाढला वाढला विचार, घ्यावा पुन्हा अवतार, घ्यावा पुन्हा अवतार. आमचे गुरु माऊली अभिषेक बुवा काय म्हणतात बघा. कणकवली पुण्यभूमी बालचंद्र बाबा, दोन नदींच्या काठी बसली सुंदर. कणकवली पुण्यभूमी बालचंद्र बाबा, दोन
साई बाबांच्या मायेची पाखर, साई बाबांच्या मायेची पाखर, धर्म वाढला वाढला हरी बोल. अवतार या रे या परतुनिया, यावो या परतुनिया. कणकवली पुण्यभूमी भालचंद्र असली सुंदर साई बाबांच्या मायेची पाखर, साई बाबांच्या मायेची पाखर. धन्यवाद. स्वामींचं गाणं ठीक आहे. कारण वो एकच सांगेल की बुद्धीने कुठे वास करावा हे पैसा ठरवू शकत नाही. बुद्धीने कुठे वास करावा हे पैसा ठरवू शकत नाही. म्हणूनच कधी कधी गरिबांच्या घरात शास्त्रज्ञ जन्मात येतात आणि श्रीमंताच्या घरात यो मूर्ख इंजिनियर. आयोजकांनी सांगितलं काय बोलू नका बुवा, भजन करा. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. असा जर मंडळ प्रत्येक गावागावात असा नाही शपो सलामा तुमका. पण आज उत्कृष्ट सादरीकरण जयेश धुमाळ मित्रमंडळ यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. यार ही माझी पोच पावती बाबांनो. असं दे ठीक आहे. खेळून की या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी संदीपजी मेस्त्री यांसाठी एक काव्य लिहिले छोटस बघा. लेक एकुंती एक दिली परक्या घरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. भजन बोलणाऱ्यांना बोलू दे, आपण भजन करायचा वारसा. लेक एकुंती एक दिली परक्या घरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज. देवा माणूस लाभला आज या कलियुगी, देवा माणूस लाभला आज या कलियुगी. संदीप मेस्त्री व्यक्ती जन्मली या भूमी, हरी बोल. आशीर्वाद आहे ऐकू घेत नाही म्हणता बरोबर आहे. आशीर्वाद आहे त्यांना आई पटकी देवीचा, जन्म येऊन धर्म स्वीकारला समाज सेवेचा. आशीर्वाद आहे त्यांना आई पटकी देवीचा, जन्म येऊन धर्म स्वीकारला समाज सेवेचा. असे रत्न जन्मले आज या होनागरी, असे रत्न जन्मरे कणकवली या नागरी. या भूमी संदीप मेस्त्री व्यक्ती जन्मली, देवरूपाने येती सदैव ते धावोनी, समस्व करुणी मने जिंकली हो त्यांनी. सत्ता
सतायुषी व्हावे तुम्ही या हो जन्मी, सतायुषी व्हावे तुम्ही या हो जन्मी. संदीप मेस्त्री व्यक्ती हरिबोल. कलरासाठी एक गाणं बोलूया बघा. लेटेस्ट सॉन्ग. नाचतोय छान गौरीचा गण, शक्तितुरा संगमेश्वर पट्ट्यात. छन नन छन 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 ही गाणी घेतली पाहिजे, बोलण्यापेक्षा भजनावरती जास्त जोर दिला पाहिजे. असं नाही. नाचतोय छान गौरीचा गण, नाचतोय छान गौरीचा गण, आला आला चतुर्थी सण. छन नन छन छन छन, छन नन छन छन छन, पायी वाज तुझ्या पायी. हरिबोल. पुष्प बहरले नभातुनी, हर्षित झाली वसुंधरा. पुष्प बहरले नभातुनी, हर्षित झाली वसुंधरा. हिरवा शालू निसर्ग नेसला, तुला पाया गौरी हरा. एक वर्षानं आला सण, एक वर्षानं आला सण. झालं झालं तुझं आगमन, झालं झालं तुझं आगमन. छन नन छन छन छन, छन नन छन छन छन, पायी वाज तुझा पैठण. शारद सुंदर लंबोदरा, रिद्धी सिद्धीचा तू पती. लागली ओढही भक्तांच्या मना, लागली ओढही भक्तांच्या मना. भजन कधी पाहिल कधी दिल माझ्या लाडक्या गणाला. शारद सुंदर लंबोदरा, रिद्धी सिद्धीचा तू पती. तू सुख करता तू दुःख करता, तू सुख करता तू दुःख करता. बाप्पा मोरया गजानना. गौराईला पाहुनी नाचतोय हा सुंदर गणपती. सुखाचे आगर दयेचा सागर, सुखाचा सागर दयेचा सागर. पाहुणी मोहरल ये मन, पाहुणी मोहरल ये मन. कलिकीतुरा याला म्हणतात कलिकीतुरा. याचे गायक शाहीर सचिन कदम सलाम ठोकतोय. छन नन छन छन छन, छन नन छन छन छन, पायी वाज. हरिबोल. वाज तुझ्या पैठण रे, नाचतोय छान गौरीचा गण, नाचतोय छान गौरीचा गण.
आला आला चतुर्थी सण आला आला चतुर्थी सण चलन चल 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 चलन चल 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 पायी वार तुझ्या पैदल धन्यवाद. ठीक आहे, या ठिकाणी बुवा ठीक आहे बुवा, अतिशय सुंदर बुवा बारी केली. बघूया परत कधी वेळ येत आपली, कारण वाट पाहायची, वेळेची वाट पाहायची. वेळ येणार आणि तो गणपती राया बरोबर वेळ देणार. आतापर्यंत जाता जाता एक मुद्दा बुवा, सेटिंग लावून कधी कार्यक्रम केले नाही, पण एकदा बुवा तुम्हाला माफ केलं मागच्या विषयापासून, म्हणून म्हटलं ठीक आहे चला परत बसूया स्वप्नील सोबत. तू एकटोच बुवा असं विषय नाही की तुझ्यामुळे मी घरात बसणार असं काही विषय नाही. आता स्टेजच्या पाठी सुजित परब बुवा सोबत बारी ठरली. ऐकलं, ती व्यक्ती पण अजून हया उपलब्ध आहे, ती व्यक्ती ओके उपस्थित आहे. धन्यवाद. असेच बुवा रे आपलं सुजित, हेमंत तेली, विशाल सावंत, अखिलेश फाळके, योगेश पाडावे असे नामांकित भजन बुवा नांगडच. म्हणजे आपण लोके बुवांचा जसा स्टेटस आहे ना तसं सुशांत जोली बुवांनी स्टेटस ठेवायला पाहिजे होता. त्याचा आज मला साक्षात त्या गणराया चरणी समजलं, मला त्याच्या लीन होऊन समजलं की कोणासोबत बसून कोणासोबत कसं कार्यक्रम करू बा. असू त्याचं लगे एक शब्द बोलायचा ना, आता गजलाला सुरुवात करतोय. त्यात अगोदर आमचे परशुराम पण नाही कमी पण घ्यायचे. एक काव्या म्हणा रे बुवा रे तन मन लावून कर भजन रे. नाकडोळ गाणं जुबान, काय सांगतात पांचाळ बुवा, नाकडोळ काननी जुबान. त्यांचा सरपंच जर कोण असेल तर ते आपलं मन आहे. काय अतिशय सुंदर अशी गजराची रचना बघा. नाकडोळ कान जुबान संसारी घाले तिथे मान. वागरे जपून बुवा तुझं भान रे. नाकाला वासाला सांगत सुटला गेला त्याला. बुवा झाले घालून माळा, वा बुवा झाले घालून माळा, पैशानं मिळती सोळा. बुवा झाले घालून माळा, पैशानं मिळती सोळा. नको तुला अवगुण त्याचा सरशी सद्गुण मोलाचा, दिसला तुला अवगुण त्याचा सरशी सद्गुण मोलाचा. सुगंध घे घेऊ नको तू घाण रे मन रे तन मन लावून कर भजन रे. धन्यवाद. कणकवली नगरी सामना रंगला, भजन रसिक ऐकाया आला. या अकलेच्या कांद्याला काही सांगावं, ट्याव 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 ट्याव. याका म्हणतात अक्कल. याची खोपडीच सटाकली. वा बुवा स्वप्नील गोसावी भुवन हरिनामाची वाट लावली. कणकवली नगरी सामना रंगला, भजन रसिक ऐकाया आला. कणकवली नगरी सामना रंगला, ऐकाया आला. त्याच्या कांद्याला काही सांगावं, काय सांगावं. याची खोपडीच सटा
टाकली त्याची कोपडीच सटाकली ध्रुवपदा बघतो स्वप्नील गोसावी बुवाने स्वप्नील गोसावी बुवाने हरी नामाची हरी असे गजराला सुरुवात करते धन्यवाद कारण वो सलगचा कार्यक्रम आहे असे कलियुगाच्या साथीला ही महागाई जोडीला आता तुम्हीच सांगा बापा कोण वाचविला आम्हाला कलियुगाच्या साथीला ही महागाई जोडीला कलियुगाच्या साथीला ही महागाई जोडीले बाबल्या यमुना दोघ्या बहिणी गपानी जाय जाय यमुना दोघ्या बहिणी गपानी जाय जाय जयला न मारला दणका गोसावी उडत जयला न मारला दणका गोसावी उडत माणूस की नाही उरली नात्याचा विसर पडला समजलं की नातं होतं काय बुवा माणुसकी काय आहे ती आज या भजनाच्या माध्यमातून या वारीच्या माध्यमातून बुवा समजलं म्हणजे सांगायचा वेगळा आणि करायचा वेगळा म्हणून पुढच्या वारीला बुवा काहीतरी विचार करावा लागेल मला ठीक आहे माका संगमेश्वरचे 20,000 नको आणि माका 25,000 नको असं ते बघूया काय तर पुढचं पुढे माणुसकी नाही उरली नात्याचा विसर पडला वृद्धाश्रमी धाडी पोर जन्मता त्या आई बापाला आई बाप नोकरी करी येतो हो पोराला आई बाप नोकरी करी राग येतो हो पोराला आता तुम्ही सांगा बापा कुठे चालली दादागिरी हो मावली पुंडुगिरी आया बहनी घाबरती वाढले हो बलात्कारी आया बहनी घाबरती कारण हे बुवा कलियुग आहे आणि या कलियुगात बुवा काहीची गोष्ट बदलापूरमध्ये एका 3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला त्या शिंदे नावाच्या नराधमाने तिच्यावरती बलात्कार केला आपली संस्कृती काय आहे बुवा नऊवारी साडी कपाळावर टिकली कानात पदर पाहिजे डोईवरती बरोबर ना पण त्या 3 वर्षाच्या मुलीक माहिती नव्हता की तिची संस्कृती काय आहे बुवा त्याच नाराधामाने तिच्यावरती बलात्कार केला अत्याचार केला बुवा ही कुठेतरी सांगण्याची काळाची गरज आहे म्हणून काय म्हणतो आया बहिणी घाबरती वाढले ओ बलात्कारी न्याय हक्क मागण्यासी डोळे उघडू दे कायद्याचे न्याय हक्क मागण्यासी डोळे उघडू दे कायद्याचे आता तुम्ही सांगा बापा ही संतांची पवित्र भूमी विरहितेच घडले
पवित्र भूमी गजराची सांगता करतोय बुवा. टायमिंगला महत्व आहे, वेळेला महत्व आहे बुवा. काय म्हणतोय? संतांची पवित्र भूमी आणि वीर इथे जन्माला आले. बरोबर नाही? कारण बुवाने सांगितलं प्रेम करा, प्रेम करा, पण कोणावरती करा. बुवाने सांगितलं की गोरो घोमटो पांढरो पोरगो दिसता फटफटीत, पण आतून कुठल्या पद्धतीचं व्यसन करतोय. बरोबर आहे बुवा, 100% खरं आहे. काय म्हणतोय बघा. म्हणून ही संतांची पवित्र भूमी वीर इथेच घडले. हिंदू धर्म रक्षणासी प्राणासी ते मुखले. न्याय हक्क मागण्यासी डोळे उघडू दे कायद्याचे. न्याय हक्क मागण्यासी डोळे उघडू दे कायद्याचे. आता तुम्ही सांगा बाप्पा. आणि साथीला ही महागाई ओढीला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाप्पा गजानना पार्वती नंदना आमच्या भजनामध्ये डोले. बाप्पा गजानना पार्वती नंदना आमच्या भजनामध्ये डोले. पार्वती नंदना आमच्या भजनामध्ये डोले. बाप्पा गजानना पार्वती नंदना आमच्या भजनामध्ये डोले. बाप्पा गजानना पार्वती नंदना आमच्या भजनामध्ये डोले. आमच्या भजनामध्ये डोले. आमच्या भजनामध्ये डोले. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये